आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस, आपल्या हक्काचं व्यासपीठ। सोशल मीडियाच्या आक्षेपार्ह विधानाला पोलीस संघटनेचा निषेध। कल्याण येथे महात्मा फुले पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी साहेब यांना पोलिसांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या सायबर कमेंटचा निषेध करून सोशल मीडियाच्या गैरवापरावर आळा घालण्यात यावा व दोषींवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन पत्र पोलीस बॉईज संघटना व सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आले। यावेळी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सुंदर डांगे, सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी संघटना व पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, तक्षशिला एक्सप्रेस, कल्याण। नमस्कार, मी पोलीस मित्र सलील जवेरी, मनाच्या ब्रँड ॲम्बॅसडर सुद्धा। काल जी एक पोस्ट संदर्भात हा जो विषय अतिशय गांभीर्याने घेण्यासारखा विषय आहे। सामाजिक क्षेत्रात जेव्हा आपण काम करत असतो, आम्ही काम करतो सामाजिक क्षेत्रात, तेव्हा एक चांगला उद्देश घेऊन आपण गोष्टी साध्य करायचा प्रयत्न करतो। लोकांचं त्याच्यामध्ये आपण कसं सोयी होतील किंवा देखभाल लोकांची कशी चांगली होईल हा प्रयत्न असतो। पण हे करताना ज्या कुठल्या सरकारी यंत्रणा त्याच्यामध्ये ज्यांच्यावरती आपण अवलंबून असतो या सगळं करताना, त्यांनाच जर आपण त्यांचं खच्चीकरण करणार असू तर आपण ज्या गोष्टी साध्य करायला बघतोय त्या होऊ शकत नाहीत, हे अगदी जबाबदारीने मी बोलू इच्छितो। आज त्या ताईंनी जे काही पोस्ट केली होती त्याचं उद्दिष्ट जरी एक अतिशय चांगला होता, त्याच्याबरोबर नक्कीच जेवढे सामाजिक क्षेत्रात असतील किंवा हे जे पोलीस बॉईज सगळेच बरोबर असतील, पण त्यांनी जो मार्ग अवलंबला टीकेचा आणि जो त्यांनी आरोप केलेला आहे, आपण हा विचार करायचा की आपल्यावरती जर कोणी असा आरोप बेछुमाट आरोप केला तर आपल्याला कसं वाटेल हे विचार करावा। कारण आरोप करणं फार सोपी गोष्ट असते, असं वाटतं की आपण फेमस होऊ, तसं नाही आहे। आपल्याला शेवटी सगळ्या गोष्टी परिपक्वतेच्या दृष्टिकोनातून बघितल्या पाहिजेत, संतुलित मानसिकतेतून बघितल्या पाहिजेत आणि जे उद्दिष्ट आहे ते नक्की साध्य करण्यासाठी सगळ्यांची जेवढी एकत्र मिळून मदत घेऊ आणि टीमवर्क करू तेवढे ते लवकर साध्य होतो। तेव्हा मी ताईंना नक्की सांगू इच्छिते, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या गोष्टीचा तर नक्की निषेध आहेच की कोणावर बेछूट आरोप करणं, पण त्याचबरोबर चांगल्या टीमवर्कनी कसं करता येईल हे त्यांनी विचार करावा आणि नक्कीच चांगल्या कामात आम्ही सुद्धा एकत्र असू। पण अशी जर टीका होणार असेल बेछुमाट कोणावरती आरोप पैशांच्या आरोपाची तर त्याचा आम्ही नक्की निषेध करू। नमस्कार, मी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष उमेश भारती। काल आम्ही सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवर राणी कोपते ताई यांचं एक पेज बघितलं, त्याच्यावर लिहिलं आहे बापरे पोलीस चोर आहेत का, पोलीस चोर आहेत असा प्रश्नचिन्ह केलं आहे आणि प्रश्नचिन्हाचा अर्थ म्हणजे चोर आहेत का दरोडेखोर आहेत असं त्यांनी प्रश्नचिन्हावरती हा प्रश्न आम्हाला पोलीस परिवाराला पडलेला आहे। तर त्याच्यामध्ये IPS अधिकारी DCP आपले अतुल झेंडे साहेब आणि ACP कल्याणजी घेटे साहेब यांचा वर्दीवरती त्यांनी त्यांच्या पेजवरती फोटो टाकून हे पोस्ट टाकलेली आहे। याचा अर्थ असा आहे की भयभीती राहिली आहे की नाही, पोलिसाची कायदा आहे की नाही। आपल्या स्वतःच्या पोस्टवरती IPS अधिकाऱ्यांचे फोटो टाकून चोर आहेत का हा प्रश्न खूप गंभीर आहे। या संदर्भात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना इतर सर्व संघटना आज महात्मा फुले पोलीस स्टेशन इथे निवेदन दिलेलं आहे। ताई, तुम्ही मागच्या टायमाला जे काही कार्य केलं आहे त्याबद्दल मी एक कल्याणकर म्हणून तुमचं खरंच अभिमान वाटेल की त्या गरजुरांवरती वैश्यांवरती जो तुम्ही कारवाई करा सांगितली होती, पोलिसांनी तीही कारवाई केली, त्याबद्दल मी एक कल्याणकर म्हणून तुमचं खरंच आभार मानेन। पण ताई, तुम्हाला एकच सांगेन की एखाद्या IPS अधिकाऱ्याबद्दल असे पोस्ट टाकणं हे अत्यंत दुर्दैवी आहे, हे चुकीचं आहे। हे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पोलीस परिवार हे कदापि सहन करणार नाही। ही पोस्ट तातडीने तुम्ही डिलीट मारावी, अन्यथा या पोस्टवरती तुम्ही माफी मागावी ही आमची पोलीस बॉईज संघटनेची मागणी आहे। जर असं झालं नाही तर आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू, एवढंच सांगतो। महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतातील पोलीस डिपार्टमेंटला पहिला सलाम आहे। हे चांगले कार्य करत असताना काही लोक जर त्यांच्या विरोधात अशा चुकीच्या पोस्ट करत असतील तर त्याचा मी भटके सामाजिक संस्था म्हणून जाहीर निषेध करतो। आणि ज्या गोष्टीची मागणी आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनुसार ज्या दिलेल्या आहेत ते तुम्ही मागितल्या, त्याच्यावरती पोलीस डिपार्टमेंट काम करत असतो। परंतु जर तुम्हाला त्याचे देखील काही
पटलं नसेल त्यांचं काम तर त्याची कंप्लेंट करण्यासाठी अजून डिपार्टमेंटवर दिलेले आहेत. परंतु अशा पोस्ट करून कोणाच्याही भावनेशी खेळणं आणि त्यांची प्रतिमा मलिन करणं हे चुकीचं आहे. कारण पोलीस डिपार्टमेंट आहे म्हणून आपण आहोत, आपण सुरक्षित आहोत. पोलीस डिपार्टमेंट जर या भारतात या महाराष्ट्रात नसता तर आपण सुरक्षित नसतो. कारण आज जे काही गोष्टी घडतात त्यावरती जर सर्वात जास्त मात करण्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट रात्री बेरात्री कुठं माणूस मरून पडला ते उचलून आणणे, कोण गुन्हेगार शोधायला जाणे, गुन्हे पकडून आणणे, दारुड्याला आणणे, मटकेवाल्याला आणणे, हे सगळे धंदे सांभाळायचं म्हणजे त्यांच्यावरती किती बडगण असतो हे तुम्हाला माहीत नसेल. परंतु तरी देखील ते देखून तुमच्यासारख्याने कंप्लेंट केली आणि त्याचं जर दखल घेऊन पोलिसांनी चांगलं कार्य केलं तुम्ही धन्यवाद करायला पाहिजे. अन्यथा त्यांची ज्या तुम्ही पोस्ट टाकले त्या चुकीचं त्याबद्दल मी खरंच मनापासून तुमचा एवढं हे करतोय की हे चुकीचं कार्य आहे, असं करू नये. तुम्ही एक सामाजिक क्षेत्रात चांगलं कार्य करत असता, चांगलं काम करावा त्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत. वाईट जर केला तर त्याचा विरोध नक्कीच केला जाईल. मी राजेश कुमार गंगाराम बदलापूर रिटायर्ड टायगर ग्रुप मधील सभासद आहे. कल्याणमध्ये राणीताई कपोते यांनी जे ACP आणि DCP साहेबांवरती खोटे आरोप केलेले आहेत, जेणेकरून पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण होणे, यांनी पोलिसांनी केलेल्या चांगल्या कामाचे कधीच काही कौतुक केलेलं नाही आणि फक्त पोलिसांचे मनोधैर्य खच्ची करण्याच्या उद्देशाने या गोष्टी करायला घेतलेल्या आहेत. पोलिसांनी जी आत्तापर्यंत चांगली कामं केलीत त्याबद्दल यांच्याकडनं कधीच वाईट येत नाहीत. यापूर्वी देखील आत्तापर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी सोडून पोलीस हे रात्रंदिवस कधी झटतात, कधी त्याला कोणीही पाण्याचा ग्लाससुद्धा विचारत नाहीत आणि पोलिसांच्या चुकांवरती नजर ठेवून असतात. मला सांगा, पोलीस कुटुंब हे एखाद्या गोष्टीमध्ये सदकार्य करता करता एखादा बारीकशी जरी विषय राहिला तरी ही लोक तो उचलून जातात, परंतु पोलिसांच्या चांगल्या गोष्टी ह्या कधीच सांगण्यात येत नाहीत. आतापर्यंत झालेल्या सर्व गोष्टींवरून यांनी पोलिसांची माफी मागावी केलेल्या चुकीच्या विधानाबाबत, असे आम्ही पोलीस रिटायर संघटनेतर्फे आवाहन करीत आहोत आणि त्यांनी केलेल्या आरोपाचा निषेध करीत आहोत. राणी कपोतेताईंचा मुद्दा तर बरोबर आहे, पण त्यांनी जो मार्ग निवडला आहे तो चुकीचा आहे. त्यांनी जे पोलीस निरीक्षकांबद्दल जे अपशब्द वापरलेत किंवा त्यांनी जी पोस्ट केली ती त्यांनी डिलीट करावी आणि त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागावी हीच इच्छा आहे. नाहीतर जर त्यांनी असं केलं नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. नमस्कार, मी विक्रांत घनश्याम बेंद्रे, महाराष्ट्र पोलीस संघटना डोंबिवली शहर अध्यक्ष. आज महात्मा फुले पोलीस स्टेशनला येण्याचं कारण असं की आपली महाराष्ट्र पोलीस संघटनेची एक सोशल मीडियाची टीम आहे, ते सर्च करत असतं. तर ते सर्चमध्ये असे निदर्शनास आले की कल्पना कपोते उर्फ राणी ते स्वयंघोषित समाजसेविका असं मी तिला संबोधेल. कारण याचं कारण असं की त्यांनी एक वरिष्ठ अधिकारी आहेत आपले कल्याण परिमंडळ झोन 3चे अतुल झेंडे साहेब DCP आणि तसेच कल्याण शहराचे ACP साहेब गेटे साहेब यांच्याविरुद्ध एक युनिफॉर्मवरचे फोटो तिने अपलोड करून की पोलीस चोर आहेत अशी तिने पोस्ट केलेली आहे. तर बाबा आम्हाला पोलीस परिवारांना एक प्रश्न पडला की बाबा तिने स्वतःहून उद्भवायला आम्हाला भाग पडलं की पोलीस चोर आहेत तर मग ते का चोर आहेत आणि कशा प्रकारे मग तुम्ही सिद्ध करून दाखवा. तुमच्या कामाबद्दल आम्हाला काय आक्षेप नाही, तुम्ही चांगलं काम करताय, आमचाही त्यांना सपोर्ट आहे. पण हे काम करता करता तुम्ही जे पोस्ट करतायत याचं तुम्ही जे पोस्ट करताना जे त्यावर कमेंट टाकतात त्याचं भान ठेवून तुम्ही टाकावं की बाबा जेणेकरून पोलीस परिवारांचं कुठेतरी खच्चीकरण व्हायला नको. कारण तुम्ही ज्या पोलिसांचं खच्चीकरण करतायत त्याच पोलिसांकडे तुम्ही न्याय मागायला जातात. म्हणजे की तुमचा उद्देश काय, तुमचं म्हणणं काय की आता पोलिसांनी तुमच्या घरात येऊन कामं करावी का? कारण पोलिसांना 17-60 कामं पडलेले आहेत की नाही की तुमच्या एकट्या कामाकडे लक्ष देणं. तर माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला की कुठलीही गोष्ट तुम्ही पोलिसांच्या बाबतीत करताना बाबा भान ठेवून करावे आणि तुम्ही लवकरात लवकर ती पोस्ट केली ती डिलीट करावी. आता अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कठोरात कठोर कारवाई होईल आणि तुमच्या इथं घराखाली येऊन आंदोलन करण्यात येईल.